न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। पैठण येथील गोदावरी नदीपात्रात सोन्या चांदीचे दागिने, चांदीची नाणी शोधण्यासाठी दिवसभर महिला पुरुषांची गर्दी होतीये। नाथषष्ठीनिमित्त नाथ मंदिर परिसरामागे गोदावरी नदीपात्रातील पाणी कमी करण्यात आले आहे। त्यामुळे नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात उघडे पडले। येथे दागिने सापडतील या आशेवर पहाटेपासून दिवस मावळेपर्यंत चाळणी घेऊन लोकांची धडपड सुरू आहे। काही दिवसांवर नाथषष्ठी सोहळा आलाय। वारकऱ्यांना थांबण्यासाठी त्यांच्या राहुट्यांसाठी नदीपात्रात जागा दिली जाते। गोदावरी नदीपात्रातील दशक्रिया विधिघाट ते गणेश घाटापर्यंत जे पाणी आहे ते झपाट्याने कमी करण्यासाठी सोडण्यात आले आहे। गोदावरी नदीच्या तीरावर दशक्रिया विधिघाट आहे। येथे दररोज दशक्रिया विधी पार पडतो। विधीनंतर राख आणि अन्य साहित्य नदीपात्रात विसर्जित केले जाते। यामध्ये मृत व्यक्तींसोबत ठेवलेल्या सोने, चांदीच्या वस्तू, चांदीचे नाणेही अनेक जण विसर्जित करतात। नदीतील पाणी ओसरल्यानंतर येथे वाळू आणि गाळात या सोन्या चांदीच्या वस्तू सापडतात। सध्या येथील पाणी कमी झाल्याने अनेक पुरुष आणि महिला आपल्या लेकरांसह हातात चाळण्या, टोपले घेऊन नदीच्या गाळात सोने शोधण्यात व्यस्त असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे। नाथ मंदिरामागे गोदावरीच्या मोक्ष घाट परिसरात उन्हाची पर्वा न करता सोने मिळेल या आशेवर त्यांचे काम सुरू आहे। काहींना सापडते तर काहींची मेहनत वाया जाते। या गोदावरी नदीतील शोधकार्यामध्ये सहभागी झालेल्या पाथर्डी येथील एका तरुणाने सांगितले की पोटापुरते सोने आणि चांदी चिल्लर मिळते, त्यामुळे आम्ही या ठिकाणी दरवर्षी येतो। शोधकार्य करून पुन्हा आमच्या गावाकडे निघून जातो। सध्या सोने चांदीला चांगला भाव असल्याने गर्दीही वाढली आहे। न्यूज सुपर वन साठी अनिस कुरेशी, छत्रपती संभाजीनगर।